रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकत आहात. अर्थ साक्षरता या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज या कार्यक्रमात म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा नवा पर्याय याविषयी माहिती देण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर मनीषा जगताप आपल्या भेटीला येत आहेत. नमस्कार श्रोते हो. आज आपण अर्थसाक्षरता या विषयाअंतर्गत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा नवा पर्याय या विषयावर संवाद साधणार आहोत. श्रोते हो, आपण बरेच कष्ट करून जो काही पैसा कमावतो त्यातला काही भाग आपण सेविंग म्हणजे बचत म्हणून वेगळा काढून ठेवत असतो. आपण जे काही बचत करतो ते करण्यामागे आपल्या सगळ्यांचाच एक हेतू असतो. अगदी सगळ्यांचाच, तुमचा काय किंवा आमचा काय, आपल्या सगळ्यांचा एक हेतू असतो आणि तो म्हणजे भविष्यकाळात येणाऱ्या आर्थिक अडचणींना आपण समर्थपणे तोंड देता येणे, आपला भविष्यकाळ हा सुकर बनवणे किंवा आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरतूद करणे हाच असतो. त्यासाठी बचत केलेले पैसे गुंतवणूक करण्याचे पर्याय शोधून निरनिराळ्या ठिकाणी आपण ही गुंतवणूक करत असतो, पैसे गुंतवत असतो. उदाहरणार्थच बँकेमध्ये आपण सेव्हिंग अकाउंट उघडतो, मुदत ठेवीचे अकाउंट उघडतो. इतकेच काय तर आवर्ती ठेव म्हणजेच काय तर रिकरिंग डिपॉझिट अशा प्रकारांमध्ये बँकेत आपण पैसे गुंतवत असतो. याच्या व्यतिरिक्त पोस्ट ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट असते किंवा PPF ज्याला आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असेही म्हणतो. स्थावर मालमत्ता, जमीन जुमला, सोने चांदी इत्यादीमध्ये आपली पैशाची गुंतवणूक होत असते. या व्यतिरिक्त शेअर मार्केटमध्येही बरेच लोक पैसे गुंतवत असतात. परंतु लोकांचा शेअर मार्केटमधील गुंतवणुकी संदर्भातील अनुभव हा काही फारसा चांगला असत नाही. त्याचे कारण असे की त्यामध्ये रिस्क आहे. रिस्क म्हणजे जोखीम. म्हणजे काय तर आपण गुंतवत असलेले पैसे पूर्णपणे बुडण्याची शक्यता. अशा वेळी नेहमीच्या पर्यायांव्यतिरिक्त आपण कोठे गुंतवणूक करू शकतो असा प्रश्न जर तुमच्यासमोर असेल, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील परंतु जास्त जोखीमही घ्यायची नसेल तर लोक हो, तुमच्यासाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा नवा पर्याय आहे. श्रोते हो, आजकाल TVवर, रेडिओवर, न्यूजपेपरमध्ये आपण बघतो, ऐकतो आणि वाचतोही म्युच्युअल फंड सही है. चला तर मग थोडं जाणून घेऊया म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि त्यात केलेल्या गुंतवणुकीच्या फायद्यांबद्दल. म्युच्युअल फंड म्हणजे काय तर ही एक अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये अनेक समविचारी लोक आपले पैसे गुंतवत असतात. समविचारी म्हणजे यामध्ये कमी जोखीम आणि चांगले उत्पन्न मिळवणे हा हेतू असणारे लोक. हे सर्व लोक थोडी थोडी अशी रक्कम गुंतवत असतात. हे पैसे या व्यवस्थेद्वारे निरनिराळ्या कंपन्यांमध्ये म्हणजेच शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात. या व्यवस्थेमध्ये सर्व जाणकार व्यक्ती आपल्या ज्ञानाचा उपयोग करून शेअर मार्केटमधील प्रत्येक बारीक सारीक घडामोडींचा अभ्यास करून म्युच्युअल फंड तयार करतात. त्याचा पोर्टफोलिओ तयार करतात, जेणेकरून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस नुकसान होता कामा नये. चला तर मग याच्या काही फायद्यांबद्दल आपण जाणून घेऊया. याचे फायदे खूपच महत्त्वाचे आहेत. म्युच्युअल फंडचे व्यवस्थापन हे शेअर मार्केटमधील जाणकार एक्सपर्ट असणारे लोक करत असतात. आपण जे काही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो हे पैसे कुठल्याही एका कंपनीच्या शेअरमध्ये नाही तर निरनिराळ्या सेक्टरच्या अंतर्गत असणाऱ्या विविध अशा कंपन्यांमध्ये त्याचे विभाजन होते. त्यामुळे होते काय की एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स कमी असला तरी इतर कंपन्यांचा चांगला परफॉर्मन्स असल्यामुळे आपले आर्थिक नुकसान असे होत नाही. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे आपल्या गरजेप्रमाणे आपण केव्हाही कधीही काढून घेऊ शकतो. बँकेच्या मुदत ठेवीप्रमाणे,
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमधील गुंतवणुकीप्रमाणे ठराविक वर्ष वाट पाहायची गरज लागत नाही. म्हणजे काय, तर ज्या हेतूने आपण ही बचत केलेली असते, पैसे गुंतवलेले असतात, ती बचत, ते पैसे आपल्या गरजेच्या वेळी कामी येतात. म्युच्युअल फंडचा पुढचा जो काही बेनिफिट आहे किंवा फायदा आहे तो असा की म्युच्युअल फंडच्या व्यवहारावर, त्याच्या सर्व कार्यभारावरती सेबी म्हणजेच सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंटची संस्था आहे, तिचं नियंत्रण असतं. त्यामुळे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बँकेमधील गुंतवणुकीप्रमाणेच अगदी सेफ असते. यामध्ये आपले पैसे बुडण्याची किंवा जाण्याची काहीच भीती अशी असत नाही. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपण अगदी कमीत कमी रकमेपासून जास्तीत जास्त कितीही पैसे गुंतवू शकतो. कमीत कमी म्हणजे 1,000 रुपयापासून सुरुवात करू शकतो. मग जास्तीत जास्त रक्कम ही कितीही तुमच्या ऐपतीप्रमाणे असू शकते. याच्या व्यतिरिक्त आणखी एक प्रकार आहे की ज्यामध्ये आपण जर नोकरदार असाल आणि आपल्याला दरमहा थोडे थोडे पैसे गुंतवून ठेवावे असं वाटत असेल, जसे आपण बँकेच्या रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आवर्ती ठेवमध्ये ठेवतो, त्याच पद्धतीने जर आपण करू इच्छित असाल तर दरमहा 100 रुपयापासून सुद्धा आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. या प्रकाराला SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असे पण म्हणतात. बँकेत ज्याप्रमाणे आपण रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवर्ती ठेवचे अकाउंट उघडून दर महिन्याकाठी ठराविक रक्कम त्या अकाउंटला जमा करत असतो, त्याचप्रमाणे SIP हा प्रकार म्युच्युअल फंडमध्ये आहे, जो गरिबांसाठी, ज्यांचं इन्कम कमी आहे, अशा लोकांसाठी हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे. परंतु या दोन्हीमध्ये फरक असा आहे की आपण SIP मध्ये साठवलेले पैसे केव्हाही काढून घेऊ शकतो, जे की आपल्याला रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवर्ती ठेवमध्ये शक्य असत नाही. श्रोते हो, म्युच्युअल फंडचा पुढचा फायदा अतिशय महत्त्वाचा आहे. तो असा की म्युच्युअल फंडच्या निरनिराळ्या असे प्रकार आहेत आणि ह्या निरनिराळ्या प्रकारामध्ये आपण आपल्या रिस्क म्हणजे जोखीम घेण्याच्या तयारीप्रमाणे आपण एखादा प्रकार निवडून त्यामध्ये आपले पैसे गुंतवून ठेवू शकतो. आता कोणते प्रकार असतील, त्यामध्ये काय असेल त्याच्यामध्ये रिस्क किंवा जोखीम, तर याच्यामध्ये 3 महत्त्वाचे प्रकार आहेत: इक्विटी फंड, डेप्ट फंड आणि बॅलन्स फंड. जर आपणासारख्या काही लोकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना, गुंतवणूक करताना जोखीम घेण्याची तयारी आहे, तर अशा लोकांनी म्युच्युअल फंडच्या इक्विटी फंड या प्रकाराअंतर्गत आपले पैसे गुंतवू शकता. बऱ्याचदा लोकांना शेअर मार्केटमधील रिस्क दिसते, परंतु जेवढी ही जोखीम रिस्क जास्त, तेवढेच रिटर्न म्हणजेच फायदाही जास्त असतो. आपल्याला जर जास्त फायदा मिळवायचा असेल तर जास्त काळासाठी पैसे गुंतवणे हे आवश्यक असते. पुढचा प्रकार आहे तो डेप्ट फंड असा, ज्यांना जोखीम घ्यायचीच नाही आहे, फायदा पाहिजे पण तो फायदा कमी प्रमाणात मिळाला तरी चालेल, अशा प्रकारातील व्यक्तींनी म्युच्युअल फंडच्या डेप्ट फंडमध्ये गुंतवणूक करणे योग्य राहते. या व्यतिरिक्त ज्या व्यक्तींना दोन्हीचा फायदा घ्यायचा आहे, म्हणजेच थोड्या प्रमाणात जोखीम घेण्याची तयारी आहे आणि डेप्ट फंडपेक्षा जास्त आणि इक्विटी फंडपेक्षा कमी फायदा मिळाला तरी चालेल असे वाटत असेल, तेव्हा अशा व्यक्तींकरता बॅलन्स्ड फंड हा उत्तम प्रकार म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये उपलब्ध आहे. श्रोते हो, हे आणि असे अनेक फायदे असल्यामुळे मला असे वाटते की म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक ही सही आहे. गुंतवणुकीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवताना तुम्ही ज्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या करवी ही गुंतवणूक करणार असाल, त्यांच्या एक्सपर्टीजचा किंवा त्या संदर्भातील संपूर्ण माहिती करून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. अर्थसाक्षरता या विषयाअंतर्गत आम्ही लोकांना सांगू इच्छितो की बरेच मोठे लोक, धनवान व्यक्ती, संस्था
हे नुकसानीत किंवा तोट्यात जातात. त्याचे कारण एकच असते, ते म्हणजे आर्थिक निरक्षरता. पैसे येतात, परंतु त्याचे योग्य नियोजन जर करू शकलो नाही, ते जर वायफळ खर्च होऊन जात असतील, तर नक्कीच तुम्ही कधीच फायद्यात असू शकणार नाही. पैसे अशा पद्धतीने गुंतवले गेले पाहिजेत की ते पैसे आपल्यासाठी आणखी पैसे कमवून देऊ शकतील. मी रेडिओ शुगर 90.8 कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे आभार मानते की त्यांनी RITच्या MBA विभागाला या महत्त्वाच्या विषयावर प्रकाशझोत टाकण्याची संधी दिली. धन्यवाद. अर्थसाक्षरता या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर मनीषा जगताप यांनी म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा नवा पर्याय या विषयी आपल्याला माहिती दिली. पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी याच वेळी. नमस्कार.